सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव येथील व्यापारी धर्मशाळेत कोपरगाव मोबाईल रिटेलर्स असोसिएशन व गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरात तब्बल 217 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। चला संकल्प करूया, मी रक्तदान करणारच या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं। प्रत्येक रक्तदाता कोणाच्या तरी आयुष्यातील खरा हिरो ठरू शकतो या उद्देशाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। व्यापारी धर्मशाळा बाजारतळ कोपरगाव येथे सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या शिबिरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 217 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान केलंय। या रक्तदान शिबिराला नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी अजित निकत, प्रसिद्ध उद्योजक कैलास ठोळे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक नागरिकांनी भेटी देत या उपक्रमाचं कौतुक केलंय। या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या तसेच शिबिरासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे डॉक्टर, रक्तपेढीचे कर्मचारी, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचेही आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आज कोपरगाव मोबाईल रिटेलर असोसिएशन व गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसऱ्या वर्षी ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। एक स्तुत्य उपक्रम गेल्या मागच्या वर्षीपासून चालू झाला आहे। हे दुसरं वर्ष आहे आणि कोपरगावातील नागरिकांनी मागच्या वर्षी भरभरून प्रतिसाद दिला होता। जवळजवळ 185 ते 200 बॅग्स ब्लडचं हे कलेक्शन झालं होतं आणि यावर्षी सुद्धा त्यांनी मोठं टार्गेट ठेवलेलं आहे आणि नक्कीच त्यांनी जे टार्गेट ठेवलं ते पूर्ण होणार आहे। कारण आपण जर बघितलं तर आज रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ही काळाची गरज आहे। कारण आज प्रत्येक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवतो आणि अशा या सामाजिक संस्थांमुळे आपणही कुठेतरी पुढाकार घेऊन रक्तदान करत असतो। तर मी सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरानिमित्त आव्हान करतो, आपण सुद्धा या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये येऊन जास्तीत जास्त रक्तदान करून आपल्या या दोन्ही ज्या असोसिएशननी केलं त्यांच्या आणि तसेच आपल्या देशाची सेवा करण्याची एक संधी आहे। तरी आपण लवकरात लवकर येऊन येथे रक्तदान करावे ही नम्र विनंती आणि कोपरगाव मोबाईल रिटेल असोसिएशन आणि गोकुळधाम यांनाही हा चांगला उपक्रम ठेवल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव तालुका मोबाईल असोसिएशन, रिटेल असोसिएशन व गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्यातर्फे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपण बघितलं असेल का मागच्या वर्षी सुद्धा यांनी हे दुसऱ्या वर्ष त्यांचं मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं त्यावेळेस 180 ते 85 बॅगा या ठिकाणी गोळा झाल्या होत्या आणि आज हे दुसरं वर्ष असताना सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद कोपरगावकर सगळेजण या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प साठी देत आहे। मी तर कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपल्या कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी अजून आवाहन करतो का ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी व्यापारी धर्मशाळेमध्ये चालू आहे। आज सकाळी 9 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत चालणार आहे। तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये येऊन रक्तदान करावे असे या ठिकाणी मी आवाहन करतो। आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान हे आपण सर्वांना माहिती आहे। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि याच्यातून हे जे आज शिबिर आयोजन केलं आहे किंवा नेहमी शिबिर आयोजन होतं असं हा रक्तदान हे कोणीही करू शकतं। गरिबापासून श्रीमंत माणसापर्यंत 18 वर्षाची एक एज झाली की त्याच्यानंतर तो रक्तदान करू शकतो। ही सर्वात मोठी बाब आहे आणि सर्वांनीच रक्तदान करावं जेणेकरून याच्यात काही जाती पंथी भेद काहीच नसतो। रक्त हे रक्त आहे आणि सर्वांच्या कामी येईल अशी आपल्याला एक अपेक्षा असते आणि असंच रक्तदान कोपरगाव मोबाईल रिटेलर्स असोसिएशन आणि गोकुळधाम संस्था कोपरगाव यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व नागरिकांना मी प्रथमतः धन्यवाद देतो। कारण रक्तदानासारखं महान कार्य आपल्या कोपरगावकरांच्या माध्यमातून होत आहे आणि ज्याला रक्ताची आवश्यकता आहे त्याच्यासाठी केलं जाणारं हे दान खूप महत्त्वाचं आहे। यासाठी ही असोसिएशन ही दुसऱ्या वर्षी प्रयत्न करत आहे। मागच्या वर्षी जवळपास 185 लोकांनी रक्तदान केलं होतं। यावर्षी खूप वाढता प्रतिसाद आहे
मी शहरातील नागरिकांना पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण या रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपण आपल्या देशहिताला आणि माणुसकीला आधार द्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो. नमस्ते. कोपरगाव मोबाईल असोसिएशन व गोकुलधाम गोरक्ष केंद्र कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर आज आयोजित करण्यात आले होते. त्यास जवळजवळ 217 रक्तदात्यांचं आम्हाला जे अनमोल सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे कोपरगाव मोबाईल असोसिएशन व गोकुलधाम गोरक्ष केंद्राकडून मी त्यांचे आभार मानतो व आम्हाला या रक्तदान शिबिरास जनकल्याण रक्तपेढी नाशिक व समता ब्लड सेंटर कोपरगाव यांचे जे सहकार्य लागले त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. आज 23 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव मोबाईल रिटेलर्स असोसिएशन आणि गोकुलधाम गोरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच लिओ लायन्स आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्याने मोठा भव्य असं रक्तदान शिबिर कोपरगाव व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये रक्तदात्यांनी भरभरून असं प्रतिसाद दिला. जवळजवळ 217 ब्लड बॅग आपल्याकडे या ठिकाणी संकलित झालेले आहे. त्याबद्दल मी कोपरगाव शहरामधून ज्या नागरिकांनी ज्या रक्तदात्यांनी आम्हाला रक्तदानच्या भरभरून साथ दिले त्याबद्दल त्यांचा मी कोपरगाव मोबाईल रिटेलर असोसिएशन आणि गोकुलधाम गोरक्षा केंद्र यांच्या वतीने सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. औद्योगिक वसाहत आणि व्यापारी धर्मशाळा या दोन्ही ठिकाणी समता ब्लड बँक, समता लायन्स ब्लड बँक आणि जनकल्याण पेढी याच्या वतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं. कोपरगावकरांनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिला आणि 100% मला खात्री आहे का ह्या रक्ताने अनेकांचे जीवन या ठिकाणी वाचू शकतात. अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये या ठिकाणी आमचा छोटासा जो हातभार लागला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच सर्वच गोरक्षा केंद्र असेल, मोबाईल रिटेल असोसिएशन असेल, सगळ्यांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि हे कॅम्प या ठिकाणी सक्सेस झालेला आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवीत 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.